की, धर्मवीर संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आमचे बसा की मी बसलो तो शासनाचा प्रतिनिधी म्हणून जसा मी आलो आहे तसा जवळजवळ 40 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त ज्या काळात मी विद्यार्थी परिषदेसाठी वार्षिक प्रवासाला यायचो तेव्हापासूनचा आमचा परिचय मैत्री असल्यामुळे आपला एक मित्र एखादा विषय घेऊन गेली 3 दिवस हजारो लोकांना बरोबर घेऊन धरणं धरतोय, दिवसभराचं साखळी उपोषण करतोय, आपण त्याला भेट द्यायला गेलं पाहिजे अशा भूमिकेतून आलाय। सरकारचा प्रतिनिधी आहेच, पण मैत्री मला जास्त त्या पंढरपूरच्या धनगर समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी मी जावं, मी आणि शंभूराज देसाईंनी असं काल अगदी 12 वाजता मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्यामुळे कोल्हापुरातले सगळे कार्यक्रम ड्रॉप केले। मी कोल्हापूरच्या ट्रेनमध्ये बसत होतो आणि मग पंढरपूरला आलोय तर आपण राजाभाऊला भेटायला गेलं पाहिजे भूमिकेत आलोय। माझी विनंती अशी राहील की मी कमी वेळात जास्त बोलतो, मला फापट पसरत नाही जमत, तर तो जरा शांतपणे ऐकून घ्या, मग काय नंतर बोलायचं बोला। पहिलं तर तुमच्या जे 2 विषय आहेत, विशेष अधिवेशन बोलवणं हा अधिकार प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्र्यांनी तसं पत्र हे राज्यपालांना पाठवायचं असतं, विधानसभा अध्यक्षाचाही काही संबंध नसतो। जास्तीत जास्त मी संसदीय कामकाज मंत्री असताना माझ्या मतातून पाठवायचं असतं आणि मग राज्यपालांनी त्या अधिवेशनाला परवानगी द्यायची असते। आणि त्यामुळे तुमची ही जी मागणी आहे किंवा मराठा समाजाला मिळणाऱ्या सुविधा आणि आरक्षण या विषयाचा विचार करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, ही जी आपली मागणी आहे ती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा। दुसरी मागणी आपली जी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं। तर त्यावर बोलण्यापूर्वी मला थोडासा अगदी असा धावता आढावा घेतला पाहिजे की आपल्याला माहिती असेल तर 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं। महाराजांनी तर अनेक क्रांतिकारी निर्णय केले, जे मुलगा शाळेत नाही गेला तर ते पालकाला दंड करायचे। आता आम्ही म्हणतो की मुलांचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा। शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कायदा केला, पोरग शाळेत नाही गेलं की बापाला दंड पडणार। मुलींचं शिक्षण त्या काळात त्यांनी सुरू केलं। तसा मराठा समाज गरीब आहे, शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्याला त्यावेळेच्या ज्या काही नोकऱ्या असतील त्या नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं। हे आरक्षण करत 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 स्वातंत्र्यापर्यंत टिकलं। तर त्या काळात ब्रिटिश शासनाच्या ज्या ज्या नोकऱ्या आहेत त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत गेलं आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना जी आपण स्वीकारली त्या घटनेमध्ये 2 आरक्षण ही घटनात्मक। माझी विनंती आहे की मी खूप सोप्या शब्दात बोलतो, तर नंतर उठून विचारा, पण हे सगळं जरा नीट समजून घेतलं पाहिजे। घटनात्मक आरक्षण आणि कायद्याने मिळणारं आरक्षण हे 2 वेगळी आरक्षण आहे। घटनात्मक आरक्षण कोणाला मिळालं? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब। का मिळालं? तो वर्षानुवर्ष, मी सांगायला नको आजही गावात ती स्थिती आहे दुर्दैवाने, पण वर्षानुवर्ष हा समाज अस्पृश्य मानला गेला। गावाबाहेर त्यांची वस्ती, स्पर्श त्यांना करायचं नाही, शाळेत त्यांनी यायचं नाही, त्यांना वरून वाढण्याची मोठी यादी आहे आणि आजही ती अनेक गावांमध्ये आहे दुर्दैवाने। मंदिरात त्यांना प्रवेश नाही, त्यांची स्मशानभूमी वेगळी। अशी एक अस्पृश्यतेची, अनटचेबिलिटीची बॅकग्राऊंड पार्श्वभूमी त्या आरक्षणाला, ती इतर समाजाला नाहीये। म्हणजे गावातला ओबीसी मध्ये म्हणजे काय, सुतार, लोहार, मग कापेचे काम करणारा वगैरे वगैरे कुणबी, यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही। ते गावामध्ये तसे सन्मानाने राहत होते, आजही राहतात। मग त्या सुताराचं घर आपण चालवतो, वर्षातून एकदा खेळावर त्याला बोलवतो, धान्य देतो, लोहारा देतो, अगदी बांगड्या भरणारे कासार मोठी आली 382 ची आहे। तर पहिला हा फरक समजून घ्या की SC ST ला मिळणारं आरक्षण हे वर्षानुवर्ष अस्पृश्यतेची जी वागणूक दिली गेली त्याच्यातून आलं आणि त्यामुळे घटनेत आलं। त्याला कायदा करावा लागत नाही। घटनेनेच आपल्या देशाची घटना सुरू झाली 26 जानेवारी 1950, तेव्हापासून ते आरक्षण मिळालं। ते 50% क्रॉस झालं तरी चालतं,
आपल्या माहितीसाठी म्हणजे हात जोडून विनंती आहे की थोडं वाचा, लॅपटॉप घेऊन नेटवर बसा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी संख्या जास्त असल्यामुळे तिथे आदिवासी रिझर्वेशन हे 50%च्या वर, सगळं प्रेस असल्यामुळे चुकीच्या आकडेवारी एवढे, पण 50% वर का? ते लोकसंख्येला 100% असते. ओबीसी लोकसंख्येला निम्म असते. त्यामुळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब संख्या ज्या जिल्ह्यात जास्त त्या जिल्ह्यामध्ये इन जनरल काय तर शेड्यूल कास्ट 13%, इन जनरल काय तर शेड्यूल ट्राईब 9%, असं 13 आणि 9 शेड्यूल कास्ट 8% आहे आणि शेड्यूल ट्राईब मला वाटतं 6%, असं 14%. तर हे एखाद्या जिल्ह्यात लोकसंख्या वाढीव असली तर तिथे ते वाढीव जातं. पण असं अन्य रिझर्वेशनचं नसतं. ते त्याच्या लोकसंख्येच्या निम्मे मिळते. समजा ओबीसी लोकसंख्या ही 54% असेल तर त्याचे 27%, त्यांना 54% मिळते. का? पुन्हा एकदा, तर ह्यांना खूप अन्याय सहन करावा लागला, त्यांच्यावर अत्याचार झाले, त्यांना गावाबाहेर ठेवलं गेलं, त्यांना शाळेत जाऊ दिलं नाही, त्यांना नोकऱ्यांमध्ये येऊ दिलं नाही, त्यांना धंदा देऊ नाही दिलं. पण त्यांना पुढे आणण्यासाठी घटनेमध्ये सर्वांनी म्हणून आरक्षण ते मान्य केलं. पण नंतर मुद्दा आला हळूहळू पुढे जाताना 67 झाल्याचा मुद्दा आला की हे सगळं ठीक आहे, अस्पृश्यतेची भावना आहे, पण ओबीसीला पण मागेच आहे ना, बिचारे सुतारकाम करत राहिले, लोहार काम राहिले, शेती नाही वगैरे, त्यांना आरक्षण द्या. मग ओबीसी अदर बॅकवर्ड आलं, त्याचं रिझर्वेशन मराठा असू दे, कुणबी असू दे, डीटीएनटी असू दे, अनुसूचित विमुक्त जाती जमाती, त्या सगळ्यांना विधानसभा विधान परिषद कायदा करावा. 67 साली आला. आता 67 साली म्हणून मग आपल्याला सर्टिफिकेट मिळताना 67 ची नोंद मागतात की 67 साली तुम्ही काय होता सांगितलं. तिथून ओबीसी सुरू झाला आणि मग काही एक जाती सुरुवातीला 18-20 जाती काढल्या गेल्या. करत 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 देशामध्ये एक मंडल कमिशन नावाचं, मंडल हे आडनाव आहे, पाटील राऊत तसं आडनाव, मंडल कमिशन अपॉइंट केले गेले. त्या मंडल कमिशनने देशभरामध्ये 4200 जाती शोधून काढल्या की ह्याला पण आरक्षण द्या. त्याला म्हणायचं अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय. महाराष्ट्रात त्या 382 काढल्या. आता ह्या 382 मध्ये कुणबी आहे, परंतु कुणबी मराठा आहे की नाही याचा जो संदिग्धता आहे ती कुठल्याही राजकीय नेत्याने कधी दूर केली नाही. मी या जाहीर कार्यक्रमात म्हणेन, कारण खरं ते खरं कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही. त्याला संधी होती. एक जात असेल की यशवंतराव चव्हाणांपासून सुरुवात करू, मग येऊ शंकरराव चव्हाणांपर्यंत येऊ, मग वसंतदादांपर्यंत येऊ, वगैरे वगैरे वगैरे, ते थेट पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत. त्याच्या आधी ते तर 4 वेळा होते. केव्हा सलग 5 वर्ष नव्हते, पण टप्प्याटप्प्याने 4 वेळा होते. देवेंद्रचा राग त्यासाठी आहे